हाय फ्रेंड्स, हाय दिस इज अबोली. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टडी विथ अबोली. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा एक न्यू आणि छानसा टॉपिक बघत आहोत. प्रॅक्टिस सेट 15.6 हा प्रॅक्टिस सेट आहे चॅप्टर नंबर 15 एरियाचा. आणि हा प्रॅक्टिस सेट आहे ह्या चॅप्टरचा लास्ट प्रॅक्टिस सेट, लास्ट टॉपिक आहे. आणि ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला फॉर्म्युला यूज करायचे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर, सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज इक्वल्स टू 2 पाय आर. फ्रेंड्स, ह्या प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायसाठी आपल्याला कॅल्क्युलेशन येणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर 1 to 20 पर्यंतचे सगळे टेबल येणं सुद्धा आवश्यक आहे. फ्रेंड्स, या प्रॅक्टिस सेटमध्ये ओनली 4 क्वेश्चन आहेत. ते 4 क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, त्यासाठी तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे आणि कशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण यामध्ये बघणार आहोत, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्सला चेक करा आणि ह्या चॅनलवरचे व्हिडिओ बघायचे असतील नक्की चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबातही विसरू नका. आणि फ्रेंड्स, कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट 15.6. प्रॅक्टिस सेट 15.6 यामध्ये 4 क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. तर फर्स्टली आपण फर्स्ट क्वेश्चन पासून स्टार्ट करूया. बघा, रीड करूया. रेडियस ऑफ सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर एरियाज. काय म्हणते क्वेश्चन वाचल्यानंतर की रेडियस दिलेले आहे, ते रेडियस वरून तुम्हाला काय करायचं आहे, एरिया काढायचा आहे. बघा, इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे 3 सब क्वेश्चन आहे आणि इथे तुम्हाला दिसतात. तर हे 3 सब क्वेश्चन आहे, तर प्रत्येकामध्ये रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे 3 रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे. तर प्रत्येकासाठी आपल्याला एरिया ऑफ सर्कल काढावा लागेल. तर एरिया ऑफ सर्कल काढायचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर आणि तो आर म्हणजे रेडियस, म्हणजे रेडियससाठी आपण काय लिहिणार इथे स्मॉल आर. रेडियससाठी काय लिहिणार आपण इथे स्मॉल आर. तर स्टार्ट करूया आपला क्वेश्चन सॉल्व्ह करणे. बघा, आन्सर लिहायचं आहे. तर फर्स्टली गिवन लिहिणार. गिवन आर, स्मॉल आर 28 सेंटीमीटर. 28 सेंटीमीटर. फॉर्म्युल्यामध्ये पाय असतो. पायची व्हॅल्यू आपण आपली लिहायची 22/7. ही प्रूफ झालेली व्हॅल्यू आहे आणि ते क्वेश्चन मध्ये गिवन राहणार नाही, तर ती आपल्याला लर्न करून लिहावी लागेल. काढायचं काय, एरिया ऑफ ए सर्कल. तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहून घेऊया. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. काढायचं आहे, हा लेफ्ट साइडचा पार्ट काढायचा, तर तिथे काहीच लिहिणार नाही. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. हे मल्टिप्लिकेशन आहे. फर्स्टली पायची व्हॅल्यू पुट करूया 22/7 मल्टिप्लिकेशन आर स्क्वेअर. आपल्याला आरची व्हॅल्यू पुट करायची. स्क्वेअर हा एज इट इज ठेवायचा. आरची व्हॅल्यू काय आहे 28. इथे लिहिते मी 28 आणि वर स्क्वेअर इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लिकेशन. याला कसं लिहायचं बघा, वेगळं लिहायचं. 28 मल्टिप्लिकेशनला 28. आता हे सॉल्व्ह करायचं आहे. डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर आहे त्या नंबरने 3 पैकी कोणत्याही एका नंबरला डिवाइड करायचं. मी इथे लिहिते 7 1 7, 7 4 28. आता काय करायचं, सॉल्व्ह करायचं, मी कॅल्क्युलेशन करायचं. इथे काय करणार मी, 22 ने 4 ला मल्टिप्लाय करणार. इथे 88 मल्टिप्लिकेशन 28. दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. एकतर 88 ने याला मल्टिप्लाय करायचं आणि एकतर 28 ने 88 ला मल्टिप्लाय करायचं. तर आपल्याला हा टेबल माहिती नाही, पण हा टेबल माहिती आहे, तर आपण लिहून घेऊया आणि कॅल्क्युलेशन कसं करायचं ते बघूया. इथे लिहिते मी 28 चा टेबल 56 84 आपण इथे 28 चा टेबल लिहिलाय. 28 1 जा, 22 जा, 3 जा, 4 जा, 5 6 जा, 7 जा, 8 जा, 9 जा, 10 जा. बघा, आता इथे लिहिते मी 88. कॅल्क्युलेशन करूया. इथे लिहिते मी कॅल्क्युलेशन. फॉर्म्युला इझी असला, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणं इझी असलं तरी पण कॅल्क्युलेशन थोडं हार्ड जातं, तर त्याकडे लक्ष द्या. आणि या प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात, तर कशा स्टेप करायचे हे बघून घे. 88 मल्टिप्लिकेशनला 28. बघा, 28 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं. बघा, 28 8 जा येतं 224. तर हा 4 इथे लिहिणार आणि 22 इथे कॅरी घेणार. परत 28 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं. 28 8 जा 224. हा यामध्ये ऍड करायचा. काय येतं 2 + 4 6 4 2 2 4 6 म्हणजे आपला आन्सर आला आहे 2464. 2464 स्क्वेअर सेंटीमीटर.
आपल्याला एरिया मिळाला सर्कलचा. एरिया ऑफ सर्कल. सेंटेन्स लिहून घ्या. द एरिया ऑफ सर्कल इज 2464 स्क्वेअर. बघा फ्रेंड, आपण फर्स्ट क्वेश्चन मधला हा फर्स्ट सब क्वेश्चन R इज इक्वल्स टू 28 त्याची रेडियस होती, तो सॉल्व केलेला यानंतर नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट सब क्वेश्चन आहे सेकंड. गिवन काय दिलेलं आहे? गिवन दिलेला आहे स्मॉल आर म्हणजे रेडियस 10.5 सेंटीमीटर आणि पाय सगळ्यांनाच माहिती आहे, पायची व्हॅल्यू आपण लिहितो 22/7. ह्यानंतर लिहायचा फॉर्म्युला एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. बघा इज इक्वल टू खाली इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशन हा आर स्क्वेअर त्याला मल्टिप्लाय असतो. आर ची व्हॅल्यू पुट करायची आर स्क्वेअर जसाच्या तसा. आर ची व्हॅल्यू काय लिहिणार 10.5. बघा 22/7 मल्टिप्लिकेशन याला पण वेगळं करून लिहायचं 10.5 मल्टिप्लिकेशन 10.5. तर याने याला जर डिवाइड केलं 7ने कोणालाही आपण डिवाइड करू शकतो, कोणत्या तरी एकाला, तरी आन्सर काय तिथे 1.5 म्हणजे आपल्याकडे आलेला आहे 22 मल्टिप्लिकेशनला 1.5 मल्टिप्लिकेशन 10.5. आता आपल्याला हे सॉल्व करायचं, त्याचं कॅल्क्युलेशन कसं काढायचं ते आपण बघूया. फर्स्टली मी या 22 ने 1.5 ला मल्टिप्लाय करते. बघा कॅल्क्युलेशन कसं करायचं हे सुद्धा आपल्याला बघायचं. मी इथला पॉईंट काढून टाकते. बघा 15चा डबल सगळ्यांनाच माहिती आहे. 15 ने काय करायचं ते फर्स्टली 2 ला मल्टिप्लाय करतात. 15 2 जा 30, 0 इथे 3 कॅरी. 15 2 जा 30, 30 प्लस 3 33 मी इथे लिहिणार. मी इथे आधी डेसिमल पॉईंट होता तो देणार. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिटचं 1, तर राईट टू लेफ्ट यायचं 1 डिजिट बघायचं डॉट. म्हणजे आफ्टर डेसिमल पॉईंट 0 असेल तर त्याला मिनिंग नाही. बघा या दोघांची मल्टिप्लिकेशन आलेली आहे 33 मल्टिप्लिकेशन 10.5. तर आपण हे सॉल्व करूया. 10.5 मल्टिप्लिकेशनला 33. आता 33चा टेबल सुद्धा आपल्याला माहिती नाही. आपण काय करूया सिम्पली पहिले सिंगल नंबरने मल्टिप्लाय करूया. 3 5 जा 15 इथे 5 1 कॅरी. 3 0 जा 0 0 प्लस 1 1 3 1 जा 3 मल्टिप्लिकेशन. आता 3 आता बघा ह्या 3 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर जे आन्सर आलं तेच आन्सर परत ह्या 3 ने याला मल्टिप्लाय केल्यावर येणार. मग मी इथे लिहिते 5 1 3. बघा 5 याची करायची असते ॲडिशन. 5 प्लस 1 6 3 प्लस 1 4 हा 3. आन्सर आलेलं आहे आपलं 3 4 6 5. बघा आन्सर आलाय पण कुठेतरी काहीतरी आपलं राहिलंय. बघा ह्या दोन्ही नंबरमध्ये ह्या आफ्टर 10 डेसिमल पॉईंट आणि डेसिमल पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. ह्या डेसिमल पॉईंटचा आपल्याला यूज करायचा. तर कुठे येणार आन्सर काढल्यानंतर फ्रॉम राईट टू लेफ्ट यायचं आणि बघायचं 1 डिजिट आणि तिथे डॉट द्यायचा. बघा इथे आपला एरिया आलेला आहे 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. आता इथे लिहिते मी छानपैकी सेंटेन्स. द एरिया ऑफ सर्कल इज 346.5 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा कॅल्क्युलेशन तुम्हाला लिहायचे असेल तर ते सुद्धा लिहून घ्या. कॅल्क्युलेशन फार महत्वाचं आहे. बघा हा थर्ड सब क्वेश्चन बघूया. बघा लास्ट गिवन मध्ये लिहून घेऊया. आर रेडियस काय 17.5 सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू काय पुट करतो आपण 22/7. ह्यानंतर लिहितो आपण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू पायची व्हॅल्यू ठेवायची 22/7 मल्टिप्लिकेशन स्क्वेअर जसाच्या तसा. आर ची व्हॅल्यू आपण पुट करायची आहे 17.5. बघा इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 22/7. सॉल्व करायसाठी याला वेगळं करून घेते 17.5 मल्टिप्लिकेशनला 17.5. आता काय करायचं ह्या 7 नी ह्या कोणत्या तरी नंबरला डिवाइड करायचं. मी यालाच करते आणि इथे आन्सर इथं 2.5. आपल्याकडे राहिलं काय 22 मल्टिप्लिकेशन 2.5 मल्टिप्लिकेशन 17.5. हे सॉल्व करायचं आहे. थोडं डेसिमल पॉईंट एक क्रिटिकल वाटतं तर काय करूया फर्स्ट आपण 22 नी 2.5 ला मल्टिप्लाय करूया. इथे लिहिते मी कॅल्क्युलेशन म्हणून लिहिते. इथे लिहिते 22 मल्टिप्लिकेशन 2.5. डेसिमल पॉईंट काढून घेते मी सध्याचा. आता काय करूया बघा 25 दिसते 25 मल्टिप्लाय करूया. 25 2 जा 50. 5
कॅरी. 25 टू जा 50. 50 प्लस 5 येतं 55. इथे लिहिली मी 55. इथे आहे डेसिमल पॉईंट. आफ्टर डेसिमल पॉईंट 1 डिजिट आहे म्हणजे हा इथून 0ला आपण इथे पॉईंट दिला. आफ्टर डेसिमल पॉईंट 0 जर असेल तर मिनिंग नाही. बघा दोघांची मल्टिप्लिकेशन आलेली आहे. 55 मल्टिप्लिकेशन 117.5. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, 17.5ला 55नी मल्टिप्लाय करायचं. हा डेसिमल पॉईंट काढून घेऊ. काय करूया, फर्स्टली 5नी या तिघांना मल्टिप्लाय करूया. म्हणजे आपल्याला याची मल्टिप्लिकेशन करायची गरज. बघा मी सांगते तुला. 5 5 जा 25. 5 इथे 2 कॅरी. 5 7 जा 35. 35 प्लस 2 येतं 37. हा 7 इथे 3 कॅरी. 5 1 जा 5. 5 प्लस 3 8. मल्टिप्लिकेशन. बघा ह्या 5नी याला मल्टिप्लाय केल्यानंतर इतका आन्सर आलाय. हा दोन्ही नंबर सेम म्हणजे यांनी याला जर मल्टिप्लाय केलाय तर हे आन्सर सेम ना. म्हणजे मी इथे लिहिते, पुढे लिहिते ते 5 7 8 प्लस 5 5. 7 प्लस 5 12. 1 कॅरी. 1 प्लस 8 9. 9 प्लस 7 6. इथे येणार 1. 8 प्लस 1 9. आता आपला डेसिमल पॉईंट. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत 1. म्हणजे इथे 5च्या आधी इथे डॉट द्यायचं म्हणजे डेसिमल पॉईंट आलेला आपला आन्सर आहे 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर. आपला एरिया ऑफ सर्कल आलेला आहे. छानपैकी लिहूया सेंटेन्समध्ये. द एरिया ऑफ सर्कल इज 962.5 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा अशापैकी आपण हे लास्ट बघितलेलं आहे. प्रॅक्टिस सेटचा फर्स्ट क्वेश्चन कम्प्लीट झालेला आहे. छानपैकी विथ कॅल्क्युलेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे. ह्यानंतर नेक्स्ट बघूया. बघा प्रॅक्टिस सेट 15.6चा नेक्स्ट क्वेश्चन बघत आपण रीड करूया. एरियाज ऑफ सम सर्कल्स आर गिवन बिलो. फाइंड देअर डायमीटर्स. 3 सब क्वेश्चन आणि 3 मध्ये दिलेला एरिया ऑफ सर्कल दिलेला आहे. याचा यूज करून आपल्याला डायमीटर काढायची आहे. तर बघा हे डायमीटर म्हणजे काय, डायमीटर म्हणजे असते ट्वाइस रेडियस. डायमीटर म्हणजे ट्वाइस रेडियसच्या डबल 2r. डायमीटर इज इक्वल्स टू 2r. तर आपल्याला हे डायमीटर काढायसाठी पहिल्यांदा काय काढावी लागते, ही रेडियस. काय काढावी लागते, ही रेडियस. ही रेडियस कशी काढणार, तर आपण हे एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला यूज करू. तर बघूया कसं सॉल्व्ह करायचं आहे. हे सांगितलं तुम्हाला अंदाज आला असेल तरी हे एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. बघा फर्स्ट लिहिते मी इथे गिवन मध्ये लिहून घेऊया. गिवन मध्ये लिहिते मी एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 176 स्क्वेअर सेंटीमीटर. त्याच्यानंतर काय आहे पाय. पायची व्हॅल्यू आपल्या सगळ्यांना माहिती आहे 22/7. आता सॉल्व्ह करायचं तर आपण परत एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला लिहून घेऊया. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू पाय r स्क्वेअर. बघा एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युल्याची लेफ्ट साईड बघायची, राईट साईड बघायची. एरिया ऑफ सर्कल फॉर्म्युल्याची लेफ्ट साईड आहे, त्याची व्हॅल्यू आहे 176 इज इक्वल टू खाली इज इक्वल टू पायची व्हॅल्यू माहिती आहे सगळ्यांना 22/7. मल्टिप्लिकेशनला r स्क्वेअर आहे याप्रमाणे. आता जे व्हॅल्यू काढायची ती लेफ्टला आहे, तर ही लेफ्टला पाहिजे तर मी साईड चेंज करून लिहिते. इथे लिहिते r स्क्वेअर मल्टिप्लिकेशनला 22/7 इज इक्वल्स टू 176. बघा हे r स्क्वेअर मी जसंच्या तसं हे जे आहे मी राईटला लिहिते. कसं तर बघा हा 7 डिनॉमिनेटरला आहे तर तो मल्टिप्लिकेशनला जाईल. राहील इथे 176 मल्टिप्लिकेशनला 7 आणि 22 कुठे जाईल मल्टिप्लिकेशनला आहे तर डिनॉमिनेटरला. आता काय करूया, ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करूया. बघा 176 मल्टिप्लिकेशनला 7. 7 6 जा 42. 2 इथे 4 कॅरी. 7 7 जा 49. 49 प्लस 4 53. 3 इथे 5. 7 1 जा 7. 7 प्लस 5 12. r स्क्वेअर आलेला आहे आपलं. बघा r स्क्वेअर यायचं आहे. r स्क्वेअर इज इक्वल्स टू म्हणजे ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन आलेली आहे 1232/22. बघा आता काय करायचं आहे, ह्या 22 याला डिवाइड करायचं. हे मी इरेज करते. बघा आता हे काय करायचं आपण इथे 22 आहे तर आपण काय करूया, अशा एका नंबरने याला डिवाइड करून घ्या की म्हणजे हा नंबर काय होईल रिड्यूस होईल. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला इझी जाईल. मी याला 2 ने डिवाइड करते ना. 2 ने डिवाइड केलं तर इथे काय राहते 11 आणि इथे राहील 2 6 जा 1 जा 6 याप्रमाणे. 2 ने जर याला डिवाइड केलं तर काय राहील 616. म्हणजे आपला r स्क्वेअर आलेला आहे 616/11. आता
ह्या व्हॅल्यू कमी झाल्या म्हणजे आपल्याला हे सॉल्व्ह करायला इझी जाते. म्हणजे काय करावं लागेल, 616ला कशाने डिवाइड करायचं, 11. इथे लिहिते मी 616 11. 11च्या टेबलमध्ये 66 आहे, पण हा नंबर 66 पेक्षा छोटा आहे म्हणून मी केले 11 5 जा 55. तर इथे राहतं 6. हा 6 इथे, 11 6 जा 66. 66 मायनस 0. आर स्क्वेअर आलेला आहे आपला 56. आपल्याला आर स्क्वेअर नाही पाहिजे, ओनली आर पाहिजे. तर मी इथे लिहिते टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ. इरेज करते साइड्स. आता याचा स्क्वेअर रूट घेऊ, तेव्हा जेव्हा याचा स्क्वेअरचा स्क्वेअर रूट घेतो त्यावरचा तो स्क्वेअर निघून जातो, राहतं काय आर. आणि या 56ला कशात टाकावं लागते, रूटमध्ये. तर 56चं रूट स्क्वेअर रूट कोणालाच माहिती नाही, तर मी जसंच्या तसंच ठेवते. आपला आन्सर आलेला आहे आर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट 56 सेंटीमीटर. आपल्याला काढायचे डायमीटर. मी इथे लिहिते डायमीटरचा फॉर्म्युला, डायमीटर इज इक्वल्स टू 2r. व्हॅल्यू पुट करायची, इज इक्वल टू डायमीटर काढायची तिथे काहीच लिहिणार, 2 मल्टिप्लिकेशनला आर आहे. तर हा मी लिहिणार, म्हणजे ही व्हॅल्यू लिहिणार रूट 56. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 2 स्क्वेअर रूट 56 सेंटीमीटर. आपण इथे लिहून घेऊया, द डायमीटर ऑफ ए सर्कल इज 2 इन रूट 56 सेंटीमीटर. बघा, अशा प्रकारे आपण फर्स्ट सॉल्व्ह केलेली आहे. तर नेक्स्ट बघूया सेकंड सब क्वेश्चन. इथे लिहिते मी गिवन मध्ये. हे जे गिवन आहे ते आहे एरिया ऑफ सर्कल. गिवन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू 394.24 स्क्वेअर मीटर, 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू पाय इज टू 22/7. आता रेडियस काय, डायमीटर कायसाठी रेडियस पाहिजे, रेडियससाठी आपण फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. एरिया ऑफ सर्कलचा मी लिहून घेते, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर. फॉर्म्युला लेफ्ट साइड आहे आणि राईट साइड आहे. तर पण फर्स्ट आपण एरिया ऑफ सर्कलची ही व्हॅल्यू आपण इथे लिहून घेऊया आणि बाकीच्या व्हॅल्यू इकडे पुट करूया. बघा, इथे लिहिते मी 394.24 इज इक्वल टू, खाली इज इक्वल टू पायची व्हॅल्यू ही लिहिणार 22/7. हार्ट स्क्वेअर मल्टिप्लिकेशनला मल्टिप्लिकेशनचं साईन. आरची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, तर ती आपल्याकडे नाही आहे, तर मग आपण आर स्क्वेअर लिहिणार. साईड चेंज करून लिहिणार 22/7 मल्टिप्लिकेशनला आर स्क्वेअर इज इक्वल टू, हे इकडे 394.24. बघा, साईड चेंज करून लिहूया 22/7ला इज इक्वल टू 7 मल्टिप्लिकेशनला 22 डिव्हिजन. इथे लिहिले मी 394.24 अपॉन 22 आणि इकडे लिहिणार 7. बघा, आता काय करायचं, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर मी काय करते, आता ह्या पॉईंटला काढते. तर पॉईंटला काढायसाठी काय करावं लागेल, 100नी मल्टिप्लाय करावं लागेल, 100नी डिवाइड करावं लागेल. मी याप्रमाणे लिहिते 394.24 मल्टिप्लिकेशनला 100 अपॉन इथे सुद्धा 100 लिहिते आणि हे थोडं याप्रमाणे लिहिते मल्टिप्लिकेशन 7 अपॉन मल्टिप्लिकेशन 22. यानंतरची स्टेप इकडे बघा, आर स्क्वेअर इज इक्वल्स टू 100नी याला मल्टिप्लाय केल्यानंतर हा डेसिमल पॉईंट जातो. 100नीच का मल्टिप्लाय केलं, कारण की आपला डेसिमल पॉईंट 2 डिजिट आणि 2 डिजिट कायसाठी फक्त 100 यूज करू शकतो, कारण की आफ्टर 1 2 0 0. इथे लिहिले 394.24 म्हणजे 39,424 मल्टिप्लिकेशनला 7 आणि इथे खाली आहे 100 मल्टिप्लिकेशनला 22. तर आता काय करणार आपण, आता हे तर थोडं क्रिटिकल झालंय, तर होऊ द्या, काही फरक पडत नाही. आपण याला इझी करूया. तर इझी करूया म्हणजे काय करूया, ह्या 22नी याला डिवाइड करूया. तर मी हा पार्ट इथे इरेज करते, हा पार्ट, आणि इथे लिहिते 22चा टेबल 22 44 66 88.
बघा आपण इथे टेबल लिहिलं आहे. आता काय करूया 22 याला डिवाइड करूया. इथे लिहिते मी कॅल्क्युलेशन 39,424. बघा 22 1 जा 22 मायनस बघा 9 - 2 7 3 - 2 1 4. 22च्या टेबलमध्ये 174 आहे का नाही, पण 17 पेक्षा छोटा नंबर आहे बघा. 22 7 जा 154 आपण यूज करणार. हा नंबर बेटर होतो म्हणून हा नंबर आपण इथे लिहिणार नाही. 4 - 4 0 7 - 5 2 1 - 1 0. हा 2 इथे 22च्या टेबलमध्ये 202 आहे का नाही, पण 202 पेक्षा छोटा नंबर आहे 198. तर 22 9 जा इथे 198 बघा. इथे तर 4 0 0 बघा हे 4. 22च्या टेबलमध्ये 44 आहे. 22 जा 22 2 जा 44. 44 - 44 0 बघा. यांनी याला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येतं 1792 म्हणजे 1792 मल्टिप्लिकेशन 7/100. आता ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन 1792 मल्टिप्लिकेशनला 7. कॅल्क्युलेशन ई थोडं क्रिटिकल आहे, लक्ष द्या. 7 2 जा 14 इथे 4 1 कॅरी 7 9 जा 63 63 प्लस 1 64 इथे 4 इथे 6 कॅरी 7 7 जा 49 49 प्लस 6 55 इथे 5 इथे हा 5 इथे कॅरी 7 1 जा 7 7 प्लस 5 12 बघा. ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन आलेली आहे 12,544/100. बघा आता आपल्याला बाकीचं सॉल्व्ह करायचं. यासाठी हा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो मी तुम्हाला समजून सांगितलं, तर मी इरेज करते. इथे लिहिते मी r² बघा हा जो नंबर आहे हा स्क्वेअर आहे 112चा स्क्वेअर, आणि हा जो नंबर आहे हा आहे 10चा स्क्वेअर. हा 112चा स्क्वेअर आणि हा आहे 10चा स्क्वेअर. तर आपल्याला हा स्क्वेअर काढायचा आहे. तर मी इथे लिहिते टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. यानंतरचा पार्ट इथे बघा r काय राहणार 112/10. मग काय करणार 10 जर याला डिवाइड केल्यानंतर काय येतं r 11.2 सेंटीमीटर. आपल्याला आर मिळालेला आहे. आर मिळाल्यानंतर आपण डायमीटर काढू शकतो. डायमीटर आहे, डायमीटरचा फॉर्म्युला आहे डायमीटर (2r). बघा डायमीटर काढायचे लेफ्ट साईडला आहे ते इथे काहीच लिहिणार नाही. इथे इक्वल टू लिहिलं आहे 2 मल्टिप्लिकेशनला 11.2 आन्सर येतो 4 म्हणजे 22.4 सेंटीमीटर डायमीटर मिळालेली आहे आपल्याला 22.4 सेंटीमीटर. बघा अशा प्रकारे सेकंड सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. नेक्स्ट बघूया. बघा सेकंडचा लास्ट सब क्वेश्चन आहे ते लिहिते मी. गिवन एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 12,474 स्क्वेअर सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू माहिती पाहिजे. पायची व्हॅल्यू आहे 22/7. यानंतर लिहिणार आपण एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू πr². फॉर्म्युला लिहिल्यानंतर फॉर्म्युलाच्या दोन्ही साईड बघायच्या, लेफ्ट साईड अँड राईट साईड. लेफ्ट साईड एरिया ऑफ सर्कल व्हॅल्यू दिलेली आहे 12,474 मी पुट करणार इज इक्वल टू लिहिणार. त्यानंतर पायची व्हॅल्यू पुट करणार आणि मल्टिप्लिकेशन r². बघा 12,474 इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लिकेशनला r². आरची व्हॅल्यू काढायची आहे तर हे लेफ्ट साईडला पाहिजे, तर मी ते लिहिले साईड चेंज करून r² मल्टिप्लिकेशनला 22/7 इज इक्वल टू 12,474. हे मला इकडच्या साईडला घेऊन जायचं. मी लिहिते r² इज इक्वल टू 12,474 मल्टिप्लिकेशनला 7 न्यूमरेटरला आणि 22 डिनॉमिनेटरला. तर काय करणार आपण या 22 याला डिवाइड करणार. तर परत आपल्याला इथे 22चा टेबल लिहावा लागेल. मी इथे 22 44 66 88 110 132 154 176 198
220. बघा इथे लिहिते मी नंबर 12474 डिवायडेड 22. बघा ह्या नंबरला 22 ने डिवाइड करायचं. फर्स्ट 2 डिजिट बघायचे 12. पहिला नंबर छोटा आहे 22 पेक्षा, म्हणून आपण 3 डिजिट घेणार 124. बघा नंबर आहे का 124? नाही, इथे 132 24 पेक्षा, पण हा नको, छोटा आहे, छोटा पाहिजे. तर मग 22 5 घ्यावा लागेल. 22 5 110. बघा 4 - 0 4, 2 - 1 1 0. 22च्या टेबलमध्ये 147 आहे का, म्हणजे 147 नाही, 154 आहे. आपल्याला 147 पाहिजे, पण नाही आहे, पण त्यापेक्षा छोटा आहे ना घ्यायचा. 22 6 132. बघा 7 - 2 5, 4 - 3 1 0 4. 22च्या टेबलमध्ये 154 आहे का, हो. 22 7 154. बघा 0 0 0. मी इथे लिहिते 22 1 22, आणि इथे लिहिते 5 6 7, म्हणजे r² इज इक्वल टू काय, तर 5 6 7 मल्टिप्लिकेशनला 7. तर दोघांचे मल्टिप्लिकेशन करून घ्या. 5 6 7 मल्टिप्लिकेशनला 7. 7 7 49, इथे 9 4 कॅरी. 7 6 42 42 42 प्लस 4 46, इथे 6, इथे 4 कॅरी. 7 5 35 35 प्लस 4 काय, तर 39. इथे लिहिते 39, म्हणजे आपला r² आपल्याला मिळालेला आहे 3969. पण आपल्याला स्क्वेअर रूट पाहिजे. आपल्याला काय पाहिजे, r. इथे आहे स्क्वेअर, तर आपण काय घ्यायचं, तर स्क्वेअर रूट. मी इथे लिहिते r² इज इक्वल्स टू 3969. इथलं इथे लिहावं लागेल, म्हणून मी परत लिहिणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. हे इरेज करते मी. स्क्वेअर रूट घेणार, जे हा स्क्वेअर निघून जाणार, राहणार r इज इक्वल्स टू, याला टाकावं लागेल स्क्वेअर रूट मध्ये 3969. याचं स्क्वेअर रूट काढायचं. तर बघूया लॉंग डिव्हिजनची प्रोसेस घेऊया. याप्रमाणे लिहिते मी. इथे लिहिते 3969. लास्ट डिजिट कोणता आहे, 9. हा ऑड नंबर आहे. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एका छोट्या ऑड नंबर डिवाइड करायचा. 3 न घेता मी 5 न घेता 7 घेणार आहे, कारण की आपल्याला प्रोसेस थोडी कमी करायची, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन सुद्धा फास्टमध्ये झालं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. तर इथे लिहिते 7 याला डिवाइड केल्यानंतर येतं 5 6 7. 7 याला डिवाइड केल्यानंतर येतं 81. तर 81 आहे. 81 कशाचा स्क्वेअर आहे बेटा, 81 9चा स्क्वेअर आहे, मग 9 9 81. आता इथे 9 आलेला आहे. परत मी याला 9 ने काय करणार, डिवाइड करणार. 9 1 9. बघा आपण 3 9 6 9चे फॅक्टर्स पडलेले 7 7 9 9. 7 7 ला कसं लिहिणार, 7 स्क्वेअर मल्टिप्लिकेशन 9 9 ला कसं लिहिणार, 9. याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर काय येतं, बघा याप्रमाणे लिहिते मी. स्क्वेअर रूट काढलं तर स्क्वेअर निघून जाईल, राहते काय, 7 मल्टिप्लिकेशनला 9 म्हणजे 63. म्हणजे याचं स्क्वेअर रूट जे आलेलं आहे 63 सेंटीमीटर. बघा डायमीटर पाहिजे आपल्याला, डायमीटर. तर डायमीटरचा फॉर्म्युला आहे 2r इज इक्वल टू, डायमीटर माहिती नाही ते लेफ्ट साईडचे जसं 2 मल्टिप्लिकेशनला काय करायचं 63. 2 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं, बघा 2 3 6 and 2 6 12 सेंटीमीटर. डायमीटर आपली मिळालेली आहे 126. मी इथे लिहिते द डायमीटर ऑफ ए सर्कल इज 126 सेंटीमीटर. बघा सेकंड क्वेश्चन सुद्धा आपण छानपैकी सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर हा प्रॅक्टिस सेटचा थर्ड क्वेश्चन बघूया. प्रॅक्टिस सेट 15.6चा थर्ड क्वेश्चन आहे, रीड करूया. डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. बघा इथे सर्कल्स ड्रॉ केलेले दिसत आहेत, इनर आणि आउटर. हा जो आतमधला भाग आहे हा सर्क्युलर गार्डन, आणि याची डायमीटर आहे 42 मीटर. इथे लिहिते डी इज इक्वल्स टू 42 मीटर. देयर इज अ 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन. ह्या अराउंड द गार्डन म्हणजे काय, 3.5 मीटरचा रोड आहे. फाइंड द एरिया ऑफ द रोड. अशावरून काय करायचं, आपल्याला काय करायचं आहे, ह्यावरून आपल्याला एरिया काढायचा आहे ह्या रोडचा. तर त्यासाठी आपल्याला हा जो इनर सर्कल आहे याचा एरिया माहिती पाहिजे आणि याचा एरिया माहिती पाहिजे. तर बघूया, सॉल्व्ह करूया आपलं एक्झाम्पल. गिवन मध्ये काय आहे, गिवन मध्ये आहे डी डायमीटर.
ही इनर सर्कलची डायमीटर आहे. किती आहे? 42 मीटर. आता आपल्याला काढायचे रेडियस या इनर सर्कलची. मी तर इथे रेडियस ऑफ द सर्क्युलर गार्डन म्हणजे स्मॉल आर इज इक्वल टू डी अपॉन 2. आर इज इक्वल टू डी ची व्हॅल्यू आहे 42, डिनॉमिनेटर मध्ये 2. आर इज इक्वल टू 2 ने जर याला डिवाइड केलं तर काय तर 21. म्हणजे आपल्याला इनर सर्कलची जी डायमीटर मिळालेली आहे, इनर सर्कलची जी रेडियस मिळालेली आहे 21 मीटर. आता बघूया आता काय दिलेलं आहे. विड्थ दिली आहे 3.5 मीटर. आता ही विड्थ जर ऍड केली तर आपल्याला आउटर सर्कलची रेडियस मिळेल. मी इथे लिहिते रेडियस ऑफ द आउटर सर्कल. आता दोन्ही सर्कलची रेडियस आहे, तर एका सर्कलसाठी आपण इनर सर्कलसाठी स्मॉल आर यूज केली जाते. इनर सर्कलच्या रेडियससाठी स्मॉल आर, तर आउटर सर्कलच्या रेडियससाठी आपण इथे कॅपिटल आर यूज करणार. तर इथे लिहिते मी कॅपिटल आर इज इक्वल टू बघा 21 प्लस 3.5. आन्सर येते कॅपिटल आर म्हणजे आउटर सर्कलची जी रेडियस काय तर 24.5. आपल्याला अजून गिवन काय आहे 22.7. हे सुद्धा गिवन असतं. सगळे व्हॅल्यू ही काय गिवन असतं म्हणजे दिलेली नाही, पण आपल्याला आपल्या माहितीसाठी ती गिवन असतं म्हणजे तिथे आपणच लर्न करून लिहायचं असतं. आता यावरून काय लिहिणार इथे मी लिहिते बघा एरिया ऑफ द रोड. एरिया ऑफ द रोड. एरिया ऑफ द रोड म्हणजे काय करणार पहिले आपण लिहिणार एरिया ऑफ आउटर सर्कल, नंतर सबट्रॅक्ट करणार एरिया ऑफ इनर सर्कल. परत लिहिते मी इथे एरिया ऑफ रोड, एरिया ऑफ द रोड. एरिया ऑफ आउटर सर्कल काय तर पाय कॅपिटल आर स्क्वेअर. एरिया ऑफ इनर सर्कल पाय स्मॉल आर स्क्वेअर. बघूया पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशन आर काय कॅपिटल आर 24.5 आणि हा स्क्वेअर ॲज इट इज मायनस पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशन आर स्क्वेअर म्हणजे स्मॉल आर ची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला इथे. ती मिळालेली आहे 21. मी इथे लिहिते 21 हा स्क्वेअर ॲज इट इज. आता ह्यामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. कॅल्क्युलेशन थोडं लेंदी आहे पण बघूया कसं सॉल्व्ह करायचं. हे आणि हे कॉमन आहे म्हणजे 22/7 कॉमन आहे ते काढून घ्या. आणि ब्रॅकेटमध्ये काय राहतं 24.5 स्क्वेअर मायनस 21 स्क्वेअर. तर हे दोघांची व्हॅल्यू जर निघाली तर आपला आन्सर येतं बघा 22/7. आता हे कसं सॉल्व्ह करायचं, एवढं मोठं लेंदी कसं सॉल्व्ह करायचं. आपल्याकडे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. ए प्लस बी मल्टिप्लिकेशनला ए मायनस बीचा ब्रॅकेट. आपला ए म्हणजे आपण हे याच्यानुसार ह्यानुसारच सॉल्व्ह करायचं. तर आपला ए म्हणजे 24.5 अँड बी म्हणजे 21. बघूया इथे लिहूया 24.5 प्लस 21 त्यानंतर ब्रॅकेट 24.5 मायनस 21. बघा इतकं लिहिलं इज इक्वल टू 24.5 प्लस 21 म्हणजे काय येतं 45.5 मल्टिप्लिकेशन. आता या दोघांची सबट्रॅक्शन येते 3.5. इथे लिहिते मी मल्टिप्लिकेशनला 45.5 मल्टिप्लिकेशन 3.5 आहे या दोघांची मल्टिप्लिकेशन. आता हे मल्टिप्लिकेशन कशी करायची त्यासाठी आपल्याकडे स्पेस कमी आहे तर मी हे जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते इरेज करते. 45.5 इथे 3.5 कॅल्क्युलेशन करायसाठी मी हे सगळं काय करते पॉईंट इरेज करते काढून टाकते. आता काय करायचं 35 ह्या 455 ला मल्टिप्लाय करायचं. तर एवढा टेबल कोणालाच माहित नाही 35ला. तर काय करायचं आपण सिम्पली एका सिंगल डिजिटने डिवाइड करायचं. 5 ला मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 25 5 इथे 2 कॅरी 5 ला मल्टिप्लाय केलं तर 25 प्लस 2 27 7 इथे 2 कॅरी 5 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं 20 प्लस 2 22 इथे कॅरी. आता इथला नंबर डिफरंट आहे म्हणजे आपल्याला परत मल्टिप्लाय करावं लागेल. 3 ने 5 ला मल्टिप्लाय केल्यानंतर 15 5 इथे 1 कॅरी 3 ने
5ला मल्टिप्लाय करायचं तर 15, 15 प्लस 1 16, 6 इथे 1 कॅरी. 3 4ला मल्टिप्लाय करायचं 12, 12 प्लस 1 13. बघा ॲडिशन करूया. 5 7 प्लस 5 12, 1 कॅरी. 1 प्लस 2 3, 3 प्लस 2 3 प्लस 6 9, 2 प्लस 3 5 1. डिजिट डेसिमल पॉईंट, हे डेसिमल पॉईंट देऊन दिले. आफ्टर डेसिमल पॉईंट किती दिले 2, इथला 1 इथला 1 2, राईट टू लेफ्ट यायचं 1 2. बघा हे इरेज करून लिहिते मी. आपला आलेला आन्सर 159 म्हणजे 159.25. आता कसं करायचं, कॅल्क्युलेशन भरपूर लेंदी आहे. आता काय करायचं, या 7 याला डिवाइड करायचं. तर हे कसं करणार हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते. त्यासाठी केलेलं कॅल्क्युलेशन इरेज करते. बघा 159.25. 7 7 2 जा 14. 5 minus 4 1, 1 minus 1 0. 90ला आलेला आहे. 7 ने 19ला डिवाइड करायचं. 7च्या डबलमध्ये 19 येत नाही, पण 7 19 छोटा नंबर आहे तो 14. 7 2 जा 14. काय तर 0 5. इथपर्यंत डिवाइड करून झालं. हा डेसिमल पॉईंट देऊन द्यायचा. हा 2 इथे लिहायचा. 7च्या टेबलमध्ये 52 येतं का. 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 8 जा 56. 7 8 जा 56 आपण इथे घेणार नाही कारण की तो ग्रेटर आहे. तर 7 7 जा 49 मी केली इथे. 7 7 जा 49. काय येतं 3 0 3. सबट्रॅक्शन आहे, दोघांनी सबट्रॅक्शन येतं 0 3. 5 इथे म्हणजे 35 आलेला आहे. 7च्या टेबलमध्ये 35 येतं. 7 5 जा 35. बघा रिमाइंडरमध्ये 0 आलेले. डिव्हिजनची प्रोसेस स्टॉप झालेली आणि आपला आलेला आन्सर आपण इथे लिहिणार. बघा 22.75. आफ्टर डेसिमल पॉईंट डिजिट असेल तर त्याला वाचायचं कसं 75 नाही तर 75. बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, 22ची मल्टिप्लिकेशन करायचे आहे 22.75 शी. परत आपल्याला 22च्या टेबलची इथे आवश्यकता पडणार आहे. पुढलं कॅल्क्युलेशन करायसाठी मी इरेज करते. बघा इथे लिहिते मी 22.75 मल्टिप्लिकेशनला 22. आता आपण 22चे टेबल लिहून मग कॅल्क्युलेशन करून तसं न करता आपण आपल्या ह्या काय आधीच्या प्रोसेसनी करूया. बघा 2 ने याला मल्टिप्लाय करते. 2 5 जा 10, 0 इथे 1 कॅरी. 2 7 जा 14, 14 प्लस 1 15, 5 इथे 1 कॅरी. 2 ने 2ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं 4, 4 प्लस 1 5, 2 2 जा 4. बघा ह्या नंबरने याला मल्टिप्लाय केलं तर इतका आन्सर येतं. आता इकडे सुद्धा सेम नंबर आहे, यांनी जर याला मल्टिप्लाय केलं तर सेमच येणार. मग कसं लिहिणार, इथे मी मल्टिप्लिकेशन लिहिणार. येणारा आन्सर मी इथे लिहिणार 0 5. हे आलेलं आन्सर इथे लिहिणार 5 4. ॲडिशन करायचे सगळ्यांचे 0 0 5 प्लस 0 5, 5 प्लस 5 10, 1 कॅरी 1 प्लस 4 5, 5 प्लस 5 10 0 कॅरी 4 प्लस 1 5. इथे डेसिमल पॉईंट आहे. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट्स आहेत 2. आपण इथे काढला नव्हता पण नाही काढला तरी काही हरकत नाही. जशी मल्टिप्लिकेशन करतो तशीच करायची, फक्त बघायचं डेसिमल पॉईंट किती डिजिट 2. फ्रॉम राईट टू लेफ्ट. इथे मी डेसिमल पॉईंट दिलाय 2 डिजिटच्या इथे. बघा इथे लिहिते मी 550 म्हणजे हा 5 नंतर जर इकडे 0 असेल तर याला सुद्धा मिनिंग नाही. मी इथे लिहिते फक्त 500.5 आणि एरिया ऑफ द रोड मिळालेला आहे आपल्याला स्क्वेअर. काय लिहिणार युनिट स्क्वेअर मीटर, कारण की हे मीटरमध्ये आहे म्हणून. जे आपल्या इथे लिहिते आलेला आन्सर एरिया ऑफ द रोड इज इक्वल टू 500.5 स्क्वेअर मीटर. बघा प्रॅक्टिस सेट 15.6 आपण थर्ड क्वेश्चन कंप्लीट केलेलं. यानंतर ह्या प्रॅक्टिस सेटचा लास्ट क्वेश्चन कंप्लीट करूया. प्रॅक्टिस सेट 15.6चा लास्ट क्वेश्चन आहे. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. आपल्याला सॉल्व्ह करायसाठी सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला यूज करणार आहे. म्हणजे एरिया ऑफ सर्कल काढायचा आणि एरिया ऑफ सर्कल काढायसाठी सर्कम्फरन्स दिलेला आहे. तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला तर πr² आहे. तर मग आरची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे, तर ती आपल्याला ह्या सर्कम्फरन्सवरून काढावी लागणार आहे. बघा इथे लिहिते गिवन मध्ये सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 88 सेंटीमीटर. त्याच्या बाजूला लिहिते पाय इज इक्वल्स टू 22/7. इथे लिहिते मी सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला. सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2πr. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. लेफ्ट साईड बघा सर्कम्फरन्स दिलेली आहे
88 इज इक्वल टू खाली इज इक्वल टू 2 पायची व्हॅल्यू गिवन आहे 22/7 मल्टिप्लिकेशन आर काढायचे आहे. सगळं चेंज करून लिहूया. राईटचा लेफ्टला लेफ्टचा राईटला इथे लिहिते 2 मल्टिप्लिकेशन 22/7 मल्टिप्लिकेशनला आर इज इक्वल टू 88. आर लेफ्ट साईडलाच ठेवायचा आणि बाकी सगळं राईटला घेऊन जायचं. बघा मी इथे लिहिते 88 ऑलरेडी जसं आहे तसंच. आता हे पहिल्यांदा हे मिडलवाला घेऊन जाते ते लिहिते 7 वर आणि 22 खाली आणि हे 2 सुद्धा खाली कारण की हे 2 कशाला आहे इथे मल्टिप्लिकेशनला तर इथे डिव्हिजनला. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू व्यवस्थित करून लिहिते 88 मल्टिप्लिकेशनला 7/22 मल्टिप्लिकेशनला 2. बघा 2 नी याला डिवाइड करते काय येतं 44. काय आलं आपलं 44 मल्टिप्लिकेशनला 7/22. 22 नी या 44 ला डिवाइड केल्यानंतर काय तर 2 इथे लिहिते मी 2 नी 7 येतं 14. आपलं जे युनिट आहे ना सेंटीमीटर म्हणजे रेडियस मिळालेली आहे आपल्याला 14 सेंटीमीटर. आपण इथे लिहून घेऊया एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग हे काढायचं आहे इज इक्वल टू खाली इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 मल्टिप्लिकेशनला हा आर स्क्वेअर असतो तर आरची व्हॅल्यू पुट करणार मी 14 आर स्क्वेअर ॲज इट इज 22/7. 14चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे 196. काय करायचं ह्या 7 ने 2 पैकी एकाला डिवाइड करायचं तर मी याला डिवाइड करते 7 1 जा 7 28. 7 याला डिवाइड केल्यानंतर 28 येतं. आता 22 मल्टिप्लिकेशनला 28 ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे तर काय करूया आपण इथे याप्रमाणे लिहून घ्या 28 मल्टिप्लिकेशनला 22. आता 22 ने 28 ला मल्टिप्लाय करायचं असे म्हणू शकतो 28 ने 22 ला कोणी कोणाला तर म्हणजे 22चा टेबल लिहून घ्या 22 44 66 88 10 132 154 176 198 220 22 8चा काय येतं 176. इथे 6 येते 17 कॅरी 22 2 जा 44 इथे येते 44. या दोघांची जी ॲडिशन येते ती येते 61 म्हणजे याचा आन्सर आलेला आहे 616 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे हे झालं आपलं कॅल्क्युलेशन. बघा तर हे कॅल्क्युलेशन तर बघा तर मी आन्सरमध्ये लिहिते आपला जो एरिया निघालेला आहे द एरिया ऑफ सर्कल इज 616 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा फ्रेंड्स फायनली आपण ह्या प्रॅक्टिस सेट 15.6चा लास्ट क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 15.6 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आय होप की तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट कसा वाटला याची तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद करते. आणि ह्या चॅनलचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्सला चेक करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर अँड गुड बाय.